नमस्कार मित्रमंडळींनो, महाराष्ट्रातील राजकारणात आज दिवसभर अनेक मोठ्या घडामोडी ज्या आहेत ते घडलेल्या आहेत. जर आपण पहिल्या अपडेटकडे जर बघितलं, जर जी पहिली बातमी आहे सर्वात महत्त्वाची आजची, ती म्हणजेच की अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत आज. सर्वप्रथम मोठी बातमी म्हणता येईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आणि जो हा पुरस्कार आहे तो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचे स्वागतसुद्धा केले. तसेच जर आपण नंतरची अपडेट बघितली याच संबंधित, तर काँग्रेस भाजप आमने सामने याबद्दलही एक न्यूज अपडेट आलेली आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान पुण्यात राजकीय वातावरण थोडेसे तापलेले आहे. दिल्लीतील नीट आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केलेली आहे. पुणे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली असली तरीही आंदोलन सुरू होण्यापूर्वीच 4 युवा काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर भाजपनेही काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी स्वतंत्र आंदोलनाची परवानगी आता मागितलेली आहे. त्यामुळे होणार काय, आता पुण्यात मोठा राजकीय संघर्ष होण्याची आता शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे. जर आपण नंतरची अपडेट बघितली, न्यूज बघितली, तर आता एक मोठी बातमी म्हणता येईल. वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे भाजपाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारासुद्धा दिलेला आहे. जर आता आपण नंतरची जर अपडेट बघितली, तर आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी AIच्या मदतीने म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेल्या बनावट व्हिडिओ प्रकरणी आता गुन्हा दाखल केलेला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याबाबत खोटे दावे करण्यात आलेले होते. विशेष म्हणजे पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा यामध्ये करण्यात आलेला होता. मात्र तपासात हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे AI जनरेटेड आणि बनावट असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सायबर पोलिसांनी वेळेत कारवाई करत पुढील गैरप्रकार रोखल्याचे सुद्धा सांगितलेले आहे. आता नंतरची जर आपण अपडेट बघितली, महत्त्वाची न्यूज अपडेट, तर ती आहे की आता मुंबईतील एक महत्त्वाची राजकीय घडामोड झालेली आहे. BMC अधिकाऱ्यांना स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टा देण्याच्या चर्चेवर भाजपने आता स्पष्टीकरण दिलेले आहे. भाजप नगरसेवक गणेश खनकर यांनी आपण नवीन वाहनांची मागणी कधीही केली नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांसाठी एक समान वाहन धोरण लागू करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे. तसेच आता नंतरची जर अपडेट बघितली महत्त्वाची, तर आता एक शेवटची महत्त्वाची बातमी आहे. पालघर जिल्ह्यात विशेष गहन मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेदरम्यान गैरहजर राहिलेल्या निवडणूक सहाय्यक नोंदणी अधिकाऱ्याला आता निलंबित करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे की निवडणूक प्रक्रियेत निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. आणि या सर्व अपडेट आजच्या आहेत. न्यूज अपडेट महत्त्वाच्या ज्या आहेत मी तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत. अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. तसेच अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज मिळणार आहे. काँग्रेस भाजप आमनेसामने आलेले आहेत पुण्यामध्ये. तसेच 4 काँग्रेस कार्यकर्ते ताब्यातसुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि विजय चौधरी यांचा राजीनामा मिळालेला आहे. AI बनावट व्हिडिओ प्रकरणी गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. तसेच BMC वाहन वादावर भाजपाचे स्पष्टीकरणसुद्धा आलेलं आहे आणि पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांचे निलंबनसुद्धा झालेले आहे. तर मित्रमंडळींनो, महाराष्ट्रातील राजकारण, सरकारी निर्णय आणि ताज्या घडामोडींचे असेच अचूक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि बडी चॅनलला माझ्या या नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.